मतदान सुरळीत पार पडावं, मतदानाच्या दिवशी कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी निवडणूक आयोगाने कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाला सुरुवात केली आहे। ईव्हीएम्स सुरू करण्यापासून ते मतदानानंतर मशीन सील करण्यापर्यंतची इत्थंभूत माहिती या प्रशिक्षणामध्ये देण्यात येणार आहे। या प्रशिक्षणाचा आढावा घेतलाय आमचे न्यूज एडिटर तुषार शेटे यांनी। देशाचा राष्ट्रीय महोत्सव म्हणजेच लोकसभा निवडणुकींना सुरुवात झालेली आहे। मुंबईमध्ये अवघ्या काही दिवसांमध्ये मतदान होणार आहे। राज्यामध्ये आणि देशामध्ये विविध टप्प्यांमध्ये मतदान होत आहे। मात्र मुंबईमध्ये 29 तारखेला मतदान होणार आहे आणि याची सगळी पूर्वतयारी जी आहे ती सुरू आहे। आता आपण आलेलो आहोत माटुंग्याच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये, जिथे जे निवडणूक अधिकारी असणार आहेत, पोलिंग ऑफिसर्स असणार आहेत, त्यांचं एक ट्रेनिंग आहे आणि नेमकं त्यांचं ट्रेनिंग कसं होईल, त्यांना ट्रेनिंगच्या निमित्तानं जी माहिती आहे ती द्यावी लागणार आहे। यासाठी इथला जो एका बूथचा जो स्टाफ असणार आहे, या सगळ्या स्टाफना इथे बोलवण्यात आलेला आहे आणि त्यांचं ट्रेनिंग जे आहे ते आतमध्ये ऑडिटोरियममध्ये सुरू झालेलं आहे। मुळातच निवडणुका ज्यावेळेला जाहीर होतात त्यावेळेला जो प्रत्येक अधिकारी असतो तो निवडणूक आयोगाचा अधिकारी होतो, मग भलेही तो कुठल्या खात्याचा किंवा कुठल्या डिपार्टमेंटचा असो, मात्र त्यांना मशीन कशी हाताळावी, ईव्हीएम मध्ये जर ऐन वेळेला गोंधळ झाला तर काय करावं, त्याचबरोबर ईव्हीएम मशीन बरोबर सध्या आता ज्या व्हीव्हीपॅट मशीन्स येणार आहेत त्याच्यामध्ये पेपर रोल संपला तर काय करावं, किंबहुना जर तांत्रिक अडचणी आल्या तर काय करता येऊ शकतं आणि कशा पद्धतीनं वेळ जी वाया जाणार आहे तिचा अपव्यय टाळता येऊ शकतो, या सगळ्यांचं ट्रेनिंग जे आहे ते ट्रेनिंग दिलं जाणार आहे। आज थेरॉटिकल ट्रेनिंग दिलं जातं आहे आणि याच माध्यमातून प्रत्येकाची माहिती गोळा केली जाते, त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करून दिल्या जात आहेत आणि पुन्हा एकदा प्रॅक्टिकल ट्रेनिंग देखील होणार आहे। मुळातच आपल्याला ज्यावेळेला वाटतं की आपण फक्त मतदान करायला जातो, आपलं काम तिथून 5 मिनिटात संपतं, मात्र ते 5 मिनिटाचं काम संपण्यासाठी निवडणूक आयोगाला किती मेहनत करावी लागते ती या ट्रेनिंगवरनं दिसून येते। कॅमेरा पर्सन राजू बारोटसह तुषार शेटे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।